नमस्कार विद्यार्थी मित्रो. 11वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीस साठी हे माझं दुसरंच लेक्चर आहे. आपण आज विद्युत शक्ती याच्या बाबत थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकलच्या बाबतीत तुमच्यातली जी भीती आहे किंवा जे काय आहे, कारण आज तुम्ही नवीन वळणावरती उभे आहात. आज जसं आपलं बाळ रांगल्यानंतर प्रथम कसं पाऊल टाकतं, तसं पहिलं पाऊल तुमचं ह्या इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये पडणार आहे. आणि ते पडताना एक कॉन्फिडंट पाऊल तुमचं पडलं पाहिजे, हा त्यामागचा माझा हेतू आहे. लक्ष द्या. याच्यातली विद्युत शक्ती जर बघितली तर ही एक खरोखर अद्भुत शक्ती आहे, फार वेगळीच शक्ती आहे. लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही जी शक्ती आहे हिचा अनुभव तुम्हाला अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत किंवा रात्री झोपेतसुद्धा, म्हणजे तुमच्या अपरेक्षासुद्धा तिचं काम करत असते. तुम्हाला तिचा अनुभव मिळत असेल, तुम्हाला बघायला मिळत असेल. आज तुम्ही घरामध्ये बघत असाल, आज तुम्ही घरात झोपलेत की झोपताना तुम्हाला AC लागतो, फॅन लागतो. रात्रीच्या वेळेला विद्युत शक्ती म्हणजे लाईट्स लागतात, बरोबर ना. सकाळी उठलात की गरम पाणी लागतं, हीटर्स लागतं. घरामध्ये जेवण करताना बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये तुम्ही ओव्हन्स वापरता. घरामध्ये विद्युत शेगडी वापरतो आपण. म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विद्युत शक्तीचा वापर हा केलेला तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे ही विद्युत शक्ती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता, प्रत्यक्ष बघू शकता. पण ह्याच्यामध्ये एक आहे की एखाद्या विद्युत शक्तीमध्ये ह्याच्यामधून विद्युत वाहते हे तुम्ही नुसत्या डोळ्यांनी कधीच अनुभवू शकत नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला तिचा जो अभ्यास आहे तो याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये ही विद्युत शक्ती म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे लेक्चर आहे, पूर्णपणे केअरफुली ऐका. मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो की तुमची हे पहिलं जे पाऊल आहे हे जर तुमचं कॉन्फिडेंटली पडलं तर इथून पुढची जी पाऊलं आहेत ती तुम्हाला सहज पडतील आणि तुम्हाला त्या शिकण्यामध्ये जो आनंद आहे, इंटरेस्ट आहे, तो निश्चित त्याच्यामध्ये वाढेल. हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. लक्षात ऐकलं विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये विद्युत शक्ती जी आहे ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे काही घटक आहेत, त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट होणार आहोत की ह्याच्यामध्ये हे जे घटक म्हणजे काय आहेत. तर त्याच्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत, व्होल्टेज, काय म्हणतोय मी, व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, आणि चौथा आहे फ्रिक्वेन्सी. आणि पाचवा जो घटक आहे तो चुंबक. काय म्हणतोय मी, चुंबक. पूर्ण विद्युत शक्ती जी आहे किंवा इलेक्ट्रिसिटी, हे जे मी काही घटक दिलेले आहेत समजून घ्या. फक्त हे जे घटक आहेत, महत्त्वाचे घटक आहेत, ह्याच्या भोवतीच केंद्रित आहेत सगळे. लक्षात ऐकलं की ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं, व्होल्टेज म्हणजे विद्युत दाब. त्याला मी इथे काय लिहितोय, विद्युत दाब. हा विद्युत प्रवाह, काय, हा विद्युत प्रवाह. रेजिस्टन्स म्हणजे रोध. फ्रिक्वेन्सी म्हणजे जे सप्लाय फ्रिक्वेन्सीज आहे त्याच्यात वेव्हफॉर्म असतात, ते हर्ट्समध्ये मोजले जातात. सायकल्स पर सेकंद त्याला आपण फ्रिक्वेन्सी. तो एक मी पॉईंट आहे तो तुम्हाला मी समजून देणारच आहे. आणि इथे जो मधला जो भाग आहे तो चुंबक, मॅग्नेट. आता चुंबक याच्या बाबतीत विश्वामध्ये असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला चुंबक कळत नाही, आणि चुंबक बघितल्यावरती त्याच्याबरोबर खेळावं असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला चुंबकाबरोबर खेळावं असं वाटत नाही, बरोबर ना. तुम्ही लहानपणापासून बघत असाल, छोटे छोटे मॅग्नेट्स आपण बघतो. ते मॅग्नेट बघितले की सहज आपण काय करतो, लहान मुलांनाही त्या चुंबकाचं खूप मोठा कुतूहल असतं, आकर्षण असतं. बस ह्या चुंबक जो आहे तोच ह्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे, सगळ्यात महत्त्वाचा. अगदी त्याला मी केंद्रस्थानी घेतलं बघा, कारण त्याचं कारण पण तेच आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या, इकडं हा व्होल्टेज आहे, करंट आहे, रेजिस्टन्स आहे, फ्रिक्वेन्सी आहे.
आणि चुंबक हे काय आहेत, एक प्रकारचे काय म्हणू आपण त्यांना, हे एक दोस्तच आहेत, मित्र आहेत. काय ते मित्र आहेत, म्हणजे हे एकमेकांशिवाय राहूच शकत नाही, जगू शकत नाही, आणि ह्यांच्याशिवाय विद्युत शक्तीच नसणार आहे. आता आपण घरामध्ये आपण बघतो, घरामध्ये आपण लाईट्स वापरतो, फॅन्स वापरतो, मोटर्स वापरतो. फॅन म्हणजे नुसते मोटर्स म्हणतो मी. लाईट्स, फॅन्स, हीटर्स ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. हे कशाच्या जोरावरती चालतं, हे सगळं विद्युत शक्ती. मग ही विद्युत शक्ती कशाभोवती केंद्रित आहे, तर ह्या मेन 5 घटकांवरती, म्हणजे मेजॉरिटी जास्तीत जास्त कशावरती हे केंद्रित आहे, तर हे 5 घटक हे फार इम्पॉर्टंट घटक आहेत. सोपं आहे, अगदी सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये जर प्रत्येकाचं जर मी तुम्हाला समजून दिलं, तर ते हे 5ही घटक जर तुम्हाला कळले, तर इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युतशास्त्र किती सोपं आहे हे तुम्हाला समजायला सहज जाईल. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आज आपण हा जो मधला जो घटक आहे चुंबक. आता हा जो चुंबक आहे, चुंबक जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतं, चुंबकामध्ये काय असतं, NS पोल असतं. काय असतात, काय असतात, NS पोल असतात, बरोबर ना. हा चुंबक आहे. चुंबक म्हटलं की त्याच्यावरती NS पोल असतात. आता ह्याच्यामध्ये हे चुंबकामध्ये अनेक प्रकार तुम्ही बघितलेले असतील. स्थिर चुंबक असतात, अस्थिर चुंबक असतात. काय म्हणजे अस्थिर म्हणजे का, म्हणजे आपण टेम्पररी चुंबक वगैरे म्हणतो. तर अशा प्रकारचे चुंबक आपण बघत असतो. पण आता हा जो चुंबक आहे, ह्या चुंबकाला बनवलं जातं विद्युत शक्ती वापरून हे चुंबक तयार केले जातात. मग ह्या चुंबकाला नाचवण्याचं काम कोण करत असतात, हे 4 घटक करतात. म्हणजे हा जो चुंबक आहे ह्याला थैथै नाचवण्याचं काम कोण करत असतात, हे 4 घटक करत असतात. ह्याच्यामध्ये व्होल्टेजसुद्धा चुंबकाला परिणाम करतो, करंटसुद्धा ह्या चुंबकावरती परिणाम करतो, हा रेजिस्टन्ससुद्धा चुंबकावरती परिणाम करतो, तसा फ्रिक्वेन्सीसुद्धा काय करतं, चुंबकावरती परिणाम करतो. आता अगदी ह्याच्यामध्ये जे चुंबक आहे, त्या चुंबकामध्ये सुद्धा प्रकार असतात. त्याच्यामध्ये स्थिर चुंबक असतं, बदलते चुंबक असतात, फिरणारे चुंबक असतात. मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक आहे, हे इथे काय केले जातात, तयार केले जातात. मग ह्यांना कोण तयार करतं, तर हे 4 घटक तयार करतात. जो व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, फ्रिक्वेन्सी, हे घटक काय करतात, ह्या चुंबकाला काय करतात, थैथै नाचवत असतात. अक्षरशः त्याला कधी कधी गोल फिरवलं जातं. काही चुंबक असे स्पेशली डिझाईन केले जातात की ते एका ठिकाणी बांधून ठेवतात. काही चुंबक बांधून ठेवले जातात, काही सैल ठेवले जातात, जेणेकरून काय होईल, एक बांधलेला आहे तो दुसऱ्या फिरणाऱ्या चुंबकाला काय करतो, एकतर ढकलतो किंवा आकर्षित करतो, किंवा त्याला असा फिरण्यामध्ये स्वतःबरोबर फिरवण्यासाठी सुद्धा काय करतो. आता हा जो स्थिर चुंबक आहे, याच्यामध्ये बघा लक्षात घ्यायचं आहे की आता ही मोटर आहे, तर ह्या मोटरमध्ये इथे NS पोल तयार होतात. NS पोल असे, हा स्टेटर पार्ट म्हणून आपण काय म्हणू, आपण हा स्टेटर पार्ट. आतमध्ये सुद्धा रोटर पार्ट जो असतो त्याच्यावरती सुद्धा NS पोल तयार होतील. अशा प्रकारचं डिझाईन तयार केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरून ह्याच्यामध्ये काय केलं जातं, चुंबक तयार केलं. मग ह्या चुंबकाला वेळ आली तर त्याला बांधून ठेवायचं काम केलं जातं. आता हा स्थिर आहे, इथे काय केलं जातं, ह्या चुंबकाला बांधून ठेवले. मधला जो रोटर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा चुंबक तयार होतं, पण तो रोटरवरचा चुंबक, त्याला पण काय केलं जातं आहे, त्याच्यात सुद्धा चुंबक तयार केलं जातं आहे. मग आपण सहज चुंबक खेळताना तुमच्या लक्षात येत असेल, काही वेळेला चुंबक काय केले जातात, आकर्षले जातात बघा हे, आणि काही वेळेला हेच चुंबक एकमेकांना ढकलायचं काम करतात बघा. हे येत आहे का जवळ, येत नाही, म्हणजे एकमेकांना ढकलतात. म्हणजे चुंबकामधले हे जे गुणधर्म आहेत, हे जर तुम्ही बरोबर समजू शकलात, अभ्यासू शकलात, तर तुम्हाला सहज मोटर का फिरते, वेगवेगळ्या, आता ह्या चुंबकाचा वापर नुसत्या मोटर्समध्ये नाही, तर वेगवेगळ्या कंट्रोल सर्किट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मोटरचे स्टार्टर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे इलेक्ट्रिक सर्किट आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच कंट्रोल सिस्टीममध्ये सुद्धा त्या चुंबकाचे वापर केले जातात. म्हणजे एखाद्या स्विचिंगसाठी सुद्धा त्याचा वापर ह्याच्यामध्ये केला जातो. मग ह्या चुंबकाला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विशिष्ट प्रकारे विद्युत दाब दिला जातो, तेवढ्या प्रमाणात तयार करू शकतो. करंट कमी जास्त करून त्याच्यामध्ये बदल करू शकतो. रेजिस्टन्समध्ये कमी जास्त करून सुद्धा, म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे तो प्रवाहाला विरोध करून तो प्रवाह बदलला जातो. म्हणजेच चुंबकामध्ये काय केलं जातात, छोट्या मोठ्या प्रमाणात त्याला फिरवलं जातं किंवा कुठेतरी, म्हणजे त्याला जसं हे असेल त्या पद्धतीने त्याचा वापर
चुंबकाचा केला जातो. मग हे सगळे ह्याला कोण कंट्रोल करतो, ते हे 4 घटक मेन कंट्रोल करतात. लक्षात आलं? तर ह्याच्यामध्ये तुमच्या साधारण लक्षात आलं असेल की चुंबकाचा वापर ह्याच्यामध्ये कसा केलेला आहे. म्हणजे चुंबक हे जर संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल तर चुंबक तयार करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. आणि मग एकदा चुंबक तयार झाले की त्या चुंबकामुळे फॅन काय होणार आहे, फिरणार आहे. बरोबर ना? फॅन फिरणार आहे. तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण घरामध्ये मिक्सर वापरतो, घरामध्ये फ्रीज वापरतो, बऱ्याच मोटर पंप असतात, वॉटर पंप असतात. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गेलं तर हाय एच पीच्या मोटर्स वगैरे वापरतो. मग ह्या मोटर्समध्ये काय असतं, वाइंडिंग असतं. वाइंडिंग करून त्याच्यातून विद्युत दिला जातो आणि मग त्याच्यामध्ये जे चुंबक तयार होतात ते चुंबक काय होईल, काही याच्यामध्ये एखादं फिरणारं चुंबक तयार केलं की त्याच्यामधला आतमध्ये जो रोटर असतो त्या रोटरमध्ये सुद्धा चुंबक तयार होतात. मग तो फिरणारं चुंबक काय करेल, आतल्या रोटरला सुद्धा काय करेल, स्वतःबरोबर खेचून घेतो. म्हणजे हे चुंबकाचा हा सगळा खेळ आहे. लक्षात घ्या, अगदी सोपं आणि साधं आहे. इलेक्ट्रिसिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मेजॉरिटी भाग हा चुंबकाचा आहे. मग चुंबक तयार करणं, विशिष्ट डिझाईन करून आपले परमनंट चुंबक वापरले जात नाही तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो, ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रमाणात विद्युत दिला जातो. मग त्याच्यासाठी व्होल्टेज किती द्यायला पाहिजे, त्याच्यात प्रवाह किती व्हायला पाहिजे, तर रेजिस्टन्सचा वापर कुठं कसा किती करायला पाहिजे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीच्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळेला तुम्ही बघत असाल तर फ्रिक्वेन्सी म्हणजे एक प्रकारचं वेव्हफॉर्म आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा हर्ट्समध्ये ती आपण फ्रिक्वेन्सी बघतो. बऱ्याच वेळा तुम्ही आपले जे सप्लायची फ्रिक्वेन्सी ती 50 हर्ट्स आहे, 50 सायकल्स पर सेकंद. पण तो विषय पुढं आहे, मी ज्यावेळेला तो घेतो त्यावेळेला घेईल. आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स आणि फ्रिक्वेन्सी हे सगळे कोणाला नाचवतात, त्या चुंबकाला नाचवतात. लक्षात आलं? मग हे चुंबक तयार करायचं. मग चुंबकसुद्धा काय करणार आहे, ज्यावेळेला तो स्वतः फिरेल त्यावेळेला तो कोणाला तरी सोबत घेऊन फिरणार आहे. म्हणजे एखादं दुसरा चुंबक असं छोटा चुंबक त्यालासुद्धा घेऊन काय करेल, तो स्वतः फिरणार आहे. लक्षात आलं ना? मोठा चुंबक छोट्या चुंबकाला घेऊन स्वतःबरोबर एक तर स्वतःबरोबर फरफरत त्याला घेऊन जात असतो. म्हणजे अशा प्रकारे आतला रोटर आपोआप फिरणार आहे ना याच्यामध्ये. लक्षात आलं? म्हणजे हे साधं तत्त्व आहे. आणि अशाच प्रकारचे चुंबक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी चुंबकाचा वापर केलेला तुम्हाला बघायला मिळेल. तर आज आपण साधारण तुमचे 5 घटक काय आहे ते लक्षात आलं असेल. आता आपण सायमल्टेनियसली एक एक घटक ह्याच्यामध्ये काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे विद्युत दाब. काय बघा, विद्युत दाब प्रत्येकाची आपण समजून घेणार आहोत. विद्युत दाब म्हणजे इलेक्ट्रिक व्होल्टेज, त्याला आपण व्ही हा अक्षर वापरतो, त्याचं एकक व्होल्ट्स आपण वापरतो. ठीक आहे. तर विद्युत दाब म्हणजे काय हे आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. तर विद्युत दाब म्हणजे काय, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. काय सांगितलं मी तुम्हाला, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. बिटवीन 2 पॉईंट्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 2 पॉईंटमधल्या पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण काय म्हणतो, विद्युत दाब असं म्हणतो. म्हणजे आता हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या इकडे, याच्यामध्ये विद्युत दाब याची संकल्पना जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला साधारण पाण्याचे गुणधर्म काय ते लक्षात घ्यायला लागेल. पाणी का वाहतं, वारे का वाहतं, वाऱ्याचंही गुणधर्म जवळजवळ सारखे आहेत. म्हणजे जे पाण्याचे गुणधर्म आहेत तेच ह्या इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण जे सगळे घटक वापरतो, म्हणजे ज्या मूळ घटक आहेत ते सगळ्यांचे गुणधर्म, इलेक्ट्रिसिटीचे गुणधर्म आणि पाण्याचे गुणधर्म सारखेच आहेत. विद्युत ह्याच्यामध्ये सुद्धा विद्युत वाहतो, विद्युत दाब असतो. विद्युत दाब म्हणजे काय, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. म्हणजे काय, साधा आणि सिंपल आहे. पाण्याच्या बाबतीत आपण बघू. पाण्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये 2 सेम लेवलच्या जर टाक्या घेतल्या पाण्याच्या आणि ह्याच्यामध्ये जर आपण पाईप जोडलं तर ह्याच्यामधून ए मधून बी मध्ये पाणी जाईल का, जाणार नाही. म्हणजे
ह्याच्यामध्ये ह्या पॉईंटचं पोटेन्शियल आणि ह्या पॉईंटचं पोटेन्शियल. आता पोटेन्शियल म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, एक प्रकारची आपली स्थितीज ऊर्जा असते. काय असते ही स्थितीज ऊर्जा? म्हणजे काय की ही वस्तू उंचावरती, हिला जर सोडली तर खाली पडणार, एवढं बरोबर आहे ना. म्हणजे हिच्यामध्ये स्वतःचं पोटेन्शियल, लक्षात आलं. तसं ह्या पॉईंटचं पोटेन्शियल आणि ह्या पॉईंटचं पोटेन्शियल. आता ह्याच्यामध्ये ह्याचं पोटेन्शियल आणि ह्याचं पोटेन्शियल दोघांचे सेम पोटेन्शियल आहे ना, त्यामुळे ह्याच्यातनं पाणी ह्याच्यात जाणार नाही किंवा बीमधून पाणी ह्याच्यामध्ये येणार नाही. मग आता मी समजा ह्याच्यामध्ये फरक केला, दोन्ही टाक्यांच्या लेवलमध्ये मी फरक केला, ही ए टाकी ही बी टाकी, आणि ह्याच्यामध्ये जर मी पाईप जोडला तर आता काय होईल, ह्याचं पोटेन्शियल जास्त आहे. काय याचं पोटेन्शियल जास्त आणि ह्याचं पोटेन्शियल कमी आहे. बघा सोपं आहे, एकदम सोपं आहे. हाय पोटेन्शियल, लो पोटेन्शियल, ह्याचं पोटेन्शियल जास्त आहे, ह्याचं पोटेन्शियल कमी. आता काय होईल, याच्यामध्ये जर पाईप जोडलं तर इथून पाणी काय होणार आहे, ह्या टाकीत येणार, म्हणजे ए मधलं पाणी बी मध्ये येणार. म्हणजे हे कशामुळे आता झालं, आता इथून विद्युत पाणी का व्हायला लागलं, पाणी का व्हायला लागलं, तर हे पोटेन्शियल जास्त आणि हे पोटेन्शियल कमी. वाऱ्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आपण बरेच वेळेला आता ऐकतो की समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, हे शब्द तुम्ही ऐकत असाल बातम्यांना वगैरे. त्याच्यामध्ये तुम्ही बघता की ज्यावेळेला हे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात, त्यावेळेला जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय होत असतात, वारे वाहतात. मग इथं वारा वाहण्यासाठी काय जबाबदार आहे, तर तो दाब म्हणजे हवेचा दाब. तसं इथे पाण्याचा दाब आहे, जास्त पोटेन्शियल कमी. सेम पद्धतीने इलेक्ट्रिसिटीमध्ये, म्हणजे आता हे हे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा व्होल्टेज म्हणजे काय सांगितलं होतं, तर दोन पॉईंटमधल्या पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण काय म्हणतो, हा एक पॉईंट. याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो त्याचा एक पॉईंट फेज असतो आणि एक न्यूट्रल असतो. म्हणजे ह्या दोन पॉईंटमधला जो फरक आहे त्या फरकालाच आपण व्होल्टेज असं म्हणतो. काय म्हणतो बघा, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स, दोन पॉईंटमधल्या पोटेन्शियलमधल्या फरकाला पण पोटेन्शियलमधल्या फरकाला. आता हे दोन पॉईंट आहेत, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ह्या दोघांमधला पॉईंट जर सेम असेल, दोन्ही पोटेन्शियल सारखे असेल, तर विद्युत वाहणार नाही, प्रवाह वाहणार नाही. मग विद्युत व्हायला कोण कारणीभूत असतं, तर पोटेन्शियल डिफरन्स. हा पोटेन्शियल हाय, हे पोटेन्शियल कमी. आता ह्याच्यामध्ये थोडं हे आहे की जमिनीचं पोटेन्शियल हे शून्य असतं. काय असतं, जमिनीचं पोटेन्शियल शून्य असतं. बऱ्याच वेळा विजा वगैरे चमकतात, तिथं जी वीज असते ती काय होते, कशाच्या तरी सहाय्याने ती काय होत असते, जमिनीत डायव्हर्ट होते. कारण हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे काय होतं, विद्युत ती वीज ती काय होते, वाहिली जाते. म्हणजे काय, तिथे जे हाय पोटेन्शियल तयार होतं ते काय होतं, जमिनीमध्ये काय होतं, ते डायव्हर्ट होते. म्हणजे काय होते की जमिनीचं पोटेन्शियल लो असतं, शून्य असतं. जमिनीचं पोटेन्शियल किती असतं, शून्य असतं. त्यामुळे विद्युत काय होतं, आपोआप जमिनीमध्ये काय होत असते, डायव्हर्ट होत असतं. लक्षात आलं. म्हणजे ह्याच्यामध्ये व्होल्टेज ह्या शब्दाचा अर्थ सांगण्याचा हेतू काय होता, तर व्होल्टेज म्हणजे काय सांगितलं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स, हाय पोटेन्शियल, लो पोटेन्शियल. आता आपल्या घरामध्ये आपण जे विद्युत येते ती काय असते, सिंगल फेज AC सप्लाय असतो, सिंगल फेज AC सप्लाय असतो. आपण घरामध्ये जो लाईट घरामध्ये आपण आज विद्युत वापरतो की नाही, घरामध्ये तुमच्या घरामध्ये मीटर आलेलं असतं, त्या मीटरला जो विद्युत आलेला असतो सप्लाय, तो कुठला असतो, सिंगल फेज AC सप्लाय. त्याच्यामध्ये एक फेज असतो आणि एक न्यूट्रल असतो. आता ह्याच्यामध्ये विद्युत दाब जो असतो तो किती असतो, 230 व्होल्ट्स असतो. किती असतो, सिंगल फेज 230 व्होल्ट, 50 हर्ट्ज, हे त्याचं स्पेसिफिकेशन. लक्षात आलं. सिंगल फेज सप्लाय असतो, फेज न्यूट्रल, त्याचा विद्युत दाब किती असतो, 230 व्होल्ट असतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्ज. तर ह्यातला जो आपण जे पॉईंट आहे त्यातला एका फेजचं, म्हणजे आता हे दोन पॉईंट आहेत, त्यातला एकाचं पोटेन्शियल किती आहे, 230 आणि एकाचं 0 आहे. त्यामुळे काय होईल, दोघांमध्ये जर वजाबाकी केली, डिफरन्स म्हणजे काय, वजा, 230 वजा 0 बरोबर 230 व्होल्ट्स. म्हणजे हा किती आला, त्याच्यातला व्होल्टेज किती आला, 230 व्होल्ट्स आहे. मी काय बोलतो, लक्षात येते. विद्युत दाब ही संकल्पना तुमच्या लक्षात येते का, काय सांगितलं, व्होल्टेज म्हणजे काय सांगितलं, त्याचं जे इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रिकल व्होल्टेज. विद्युत दाब मराठीत बोलतो त्याचा व्ही हे अक्षर वापरतो आणि त्याचा एकक आहे व्होल्ट्स. तर काय सांगितलं, तर व्होल्टेज म्हणजे काय,
तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट. तुम्हाला जर पाण्याचे नियम कळत असतील तर हे नियम कळायला अत्यंत सोपं आहे. तर तुम्हाला व्होल्टेज म्हणजे काय हे लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. दुसरा जो पॉईंट आहे तो आपण बघूया आता. दुसरा जो पॉईंट आहे करंट, विद्युत प्रवाह. काय म्हणतो त्याला आपण? विद्युत प्रवाह. त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. इलेक्ट्रिक करंट. त्याला आय हा अक्षर वापरतो आपण. त्याचं एकक आहे ॲम्प्स. लक्षात आलं? ॲम्पियर. ॲम्पियर. लक्षात आलं? तर आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं की पाण्याचे जे गुणधर्म आहे अगदी तंतोतंत सगळं सेम टू सेम याच्यामध्ये सेम आहे. तर आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ज्या वेळेला टाकीच्या बाबतीत मी उदाहरण दिलं होतं की दोन पोटेन्शियलमध्ये जर फरक असेल, हा जेवढा जास्त तेवढा प्रवाह काय होईल? आता ह्याच्यामध्ये बघा, इथे लक्ष द्या. इथून हा मी पाईप जोडलेला आहे, बरोबर आहे. हा ए, हा बी, हा B1, B2, B3 आणि B4 आहे. आता लक्षात घ्या, मी ए आणि B1 यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स त्या मानाने कमी, म्हणजे विद्युत दाब काय म्हणू आपण त्याला, कमी. आता मी विद्युत दाब वाढवत नेला. मी आता हा कॅन्सल करतो इथला. आता काय होईल? पोटेन्शियल डिफरन्स वाढला. पोटेन्शियल डिफरन्स जसा वाढला तसा प्रवाह काय होईल? वाढेल. पहिला जो आहे, आता ह्याच्यामध्ये ह्याला पण I1 म्हणू, ह्याला I2 म्हणू. म्हणजे पहिला जो I1 आहे त्याच्यापेक्षा काय असेल? हा I2 जास्त असेल. काय असेल? I2 जास्त. आता मी याच्यामध्ये तिसरा पाईप जोडतो. लेवल बघा आता वाढली. हा जो I3, आता काय होईल? I3 काय असेल? जास्त असेल. बरोबर आहे ना? मला काय म्हणायचं आहे, जसजसं आपण लेवल वाढवत, आता मी इथे हा कॅन्सल करतोय आणि हा पाईप जोडतो. इथून जाणारा प्रवाह जो आहे तो I4, करंट. पाण्याचं वहन. आता मी काय म्हणतोय, करंट म्हणजे इथे विद्युत प्रवाह आणि इथे करंट आहे. इथे काय होईल? करंट वाढणार. काय होईल? करंट वाढणार आहे. बरोबर ना? मग I4 इथं काय असेल? जास्त असेल. म्हणजे जेवढा तुम्ही प्रवाहामधला विद्युत दाब जेवढा वाढेल, विद्युत दाब म्हणजे काय म्हटलं होतं? व्होल्टेज. म्हणजे जेवढा व्होल्टेज वाढत जाईल तसा प्रवाह काय होईल? याला वाढत गेला. आता ह्याच्यातला प्रवाह हा शब्द काय ते तुम्हाला मी आता पहिले समजून देणार आहे. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की पोटेन्शियल डिफरन्स जसं वाढत गेला, विद्युत दाब जसं वाढत गेला तसा पाण्याचा प्रवाह जसा वाढत जातो तसा विद्युत प्रवाहसुद्धा काय होणार आहे? वाढत जाणार. इथं विद्युतच्या बाबतीत काय म्हणेन मी, हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट, दोन पॉईंटमधल्या पोटेन्शियलमधला फरक. बरोबर ना? हा वाढत गेला आहे, प्रवाहसुद्धा वाढत गेला. आता ह्यातला प्रवाह काय ॲक्च्युली ते आपण समजून घेऊ की थोडी त्यासाठी आपल्याला ॲटॉमिक थेअरीचा अभ्यास करायला लागेल. थोडं लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये ॲटॉमिक जी थेअरी आहे तर तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यामध्ये आपण न्यूक्लियस ही कक्षा आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इथे इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात? ते इलेक्ट्रॉन्स असतात. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 असतात. ठीक आहे. आणि हे पहिल्या कक्षेत 2. आता ह्याच्यामध्ये जे हे आहे ॲटॉमिक थेअरी की आपण बोलतो की ह्याच्यामध्ये कंडक्टर असतो, कंडक्टर आणि इन्सुलेटर. म्हणजे वाहक आणि दुर्वाहक, ज्याला आपण वाहक म्हणतो, आणि हा आहे दुर्वाहक. वाहकचे उदाहरणं काय काय देता येईल आपल्याला? वेगवेगळे सगळे जे धातू आहेत, साधारण कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, सोनं, चांदी, हे सगळे कशामध्ये मोडतात? वाहकामध्ये मोडतात. आणि इन्सुलेटरमध्ये काय येतील? सगळे दुर्वाहक, ज्याच्यामध्ये आपण लाकूड, रबर, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉस हे जे सगळं मटेरियल कशामध्ये येतात? दुर्वाहकमध्ये. मग वाहकमधून काय होत असतं? विद्युत प्रवाह वाहतो. मग का वाहतो त्याचं थोडक्यात आपण बघू. म्हणजे विद्युत प्रवाह काय ती संकल्पना आपण इथे समजून घेणार आहोत.
की ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ह्याला कक्षा म्हणतो आपण, काय ह्याला आपण कक्षा म्हणतो. आणि याच्यामध्ये काय असतात की याच्यामध्ये काय असतं की जवळच्या कक्षेतला, आता हा केंद्रक आहे, हा जो आहे याला आपण काय म्हणतो, केंद्रक म्हणतो. केंद्रक, न्यूक्लियस, लक्षात घ्या हा केंद्रक आहे. केंद्रकापासून जसं तुम्ही बाहेर जाल तसं हा फर्स्ट ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट आणि हे कक्षा, म्हणजे पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. तर ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स जे आतले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते केंद्रकाकडे काय असतात, पूर्णपणे बाउंड केलेले असतात, बांधले गेलेले असतात. लक्षात आलं. जसं तुम्ही बाहेर जाल तसतसे हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, त्यांच्यावरचा जो फोर्स असतो सेंटरकडे अट्रॅक्ट राहण्याचा किंवा त्याला बांधून ठेवण्याचा जो फोर्स आहे तो जवळजवळ काय होत असतो, लूज होत जातो, कमी होत जातो. म्हणजे ही जी शेवटच्या कक्षा ह्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आता हा शेवटची कक्षा, लास्ट, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आतले आहेत ते ॲक्टिव्ह नाही आहेत, म्हणजे त्या बाबतीत. पण शेवटच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर हे शेवटच्या कक्षेतले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲक्च्युअली याचा इलेक्ट्रिक प्रवाह जो आहे किंवा इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये काय करत असतात, ॲक्च्युअली ते पार्ट करत असतात किंवा सहभाग घेत असतात. म्हणजे आता हे समजा आपण हे बघितलं की हे ॲल्युमिनियम जर घेतलं, धातू कुठला, ॲल्युमिनियमचं जर तुम्ही बघितलं तर त्याचे जे इलेक्ट्रॉन्सची संख्या जी आहे ती किती आहे, 13 आहे. किती आहे, 13 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, 8 ने 2 10, आणि बाहेरच्या कक्षेत किती राहतात, 3. म्हणजे ह्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ह्याच्यात किती आहेत तर 3 राहतात. किती, ह्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲक्च्युअली ह्याच्यामध्ये काय होत असतात, भाग घेत असतात. म्हणजे काय की ह्यांच्यावरती हे इतके लूजली बाउंड असतात की ह्यांना जर थोडं बाहेरून काहीतरी वेगळी शक्ती जर त्याला दिली तर हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्री होतात म्हणण्यापेक्षा ते लगेच काय होतात, ते ॲक्टिवेट होतात, पळायला सुरुवात करतात. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन्स काय होतात, लगेच ते पळायला सुरुवात करतात. म्हणजे त्याच्यावरती जर बाहेरच्या शक्तीचं जर तुम्ही त्याच्यावरती हे टाकलं, जसं आपण लाईट, प्रकाश आहे, उष्णता आहे, ह्या गोष्टीसुद्धा काय होतात, याला कारणीभूत असतात. हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्री असतात, जवळजवळ फ्री असतात. म्हणजे आता जर ह्या इलेक्ट्रॉन्सचं जर आपण बघितलं, आता हा काय ॲल्युमिनियमचा धातू आहे, हा काय ॲल्युमिनियमची तार आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स दिसतात हे फ्री असतात. काय ते सगळे इथंच काय होत असतात, हे फ्री असतात. म्हणजे त्यांना कुठेही असं स्पेसिफिक हे नसतं, ते कुठेही आपले कुठले बोलतो मी, हे फक्त शेवटच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या बाबतीत मी बोलतोय. बाकी आतले इलेक्ट्रॉन्स पार्ट घेत नाहीत. तर शेवटच्या कक्षेत त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. हे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये विद्युत प्रवाहामध्ये पार्ट घेत असतात. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटच्या कक्षेतले, आता ॲल्युमिनियममध्ये 3 असतात, कॉपरमध्ये तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 मिळतो. मग हे जे शेवटच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जर बघितलं, ते जर तुम्ही ह्या कॉपर ॲल्युमिनियमची तार घेतली तर ॲल्युमिनियमच्या तारेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे असे फ्री आहेत. जसं आपण मुलांना खेळायला ग्राउंडमध्ये सोडलं की मुलं काय होतं, त्यांच्यावरती कुठला कंट्रोल असतं का, कोण काही खेळतो, कोण कुठेही खेळतोय, इकडं फिरतोय तिकडं फिरतोय, त्याच्यामध्ये कुठला कंट्रोल असतो का, नसतो. तसंच ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सला कुठलाही कंट्रोल नाही. पण ज्यावेळेस शाळेची बेल होते त्यावेळेला काय होतं, ती सगळी मुलं काय होतात, एका ठिकाणी धावायला लागतात. मग सेम पद्धतीचं आहे की आता याला जर आपण ह्या तारेला आपण काय केलं, इथे बॅटरीचा सप्लाय दिला. काय दिला मी, बॅटरीचा सप्लाय दिला. आता काय होईल बघा, ह्या इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो. कुठला असतो, इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता हे जे निगेटिव्ह चार्ज आहेत ते काय होतील, बॅटरीच्या धन टोक. आता बॅटरी म्हटलं की त्याच्यातलं एक टोक पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं. म्हणजे एक धन असतं आणि दुसरं ऋण असतं. ते काय करणार आहे, धन टोकाकडे काय होतील, हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, सगळे खेचले जातील. बघा इकडे दिसत आहेत का, हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, बॅटरीच्या धन टोकाकडे काय होतील, खेचले जातील. म्हणजे इकडून हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह ह्यातला जो टोक आहे ते इलेक्ट्रॉन्सवरती ऑलरेडी जर निगेटिव्ह चार्ज असेल तर तुम्हाला माहिती आहे की सजातीमध्ये काय असतं, प्रतिकर्षण असतं आणि
विजातीयमध्ये आकर्षण असतं. आता इथे सारखी जात येते ना त्यांची, इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हे बॅटरीचं निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण टोक आहे. त्याच्यामुळे काय होईल, हे ऋण टोक काय करेल, ह्या इलेक्ट्रॉन्सला पुढे ढकलेल. म्हणजे हे टोक इलेक्ट्रॉन्सला इकडे ढकलायचं काम करेल आणि हा पॉझिटिव्ह यांना खेचायचं काम करेल. म्हणजे दोन्हीकडून ताकद जी मिळते ती ह्या इलेक्ट्रॉन्सला मिळणार आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, इकडून इकडे व्हायला सुरुवात होते आणि ह्या इलेक्ट्रॉन्सच्या वहनालाच आपण काय म्हणतो, विद्युत प्रवाह असं म्हणतो. अगदी सोपं आणि साधं आहे. जसं पाणी वाहतं तसं ह्या पाईपमधून काय होणार आहे, पाणी वाहणार. तसं ह्या तारेतून काय होणार आहे, विद्युत प्रवाह वाहील. केव्हा, ज्या वेळेला त्याला आपण विद्युत दाब देतो. आता हा विद्युत दाब आहे ना, ह्या दोन पोटेन्शियलमध्ये फरक आला एक प्रकारचा असं म्हणून आपण, की ज्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामधून आपोआप काय होईल, जसा जेवढा तुम्ही जास्त बॅटरीचा हे द्याल तसं प्रवाह काय होईल, वाढणार आहे ना. म्हणजे इथं काय झालं, हे इलेक्ट्रॉन्स व्हायला लागले आणि ह्या इलेक्ट्रॉन्सच्या वहनालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युत प्रवाह असं म्हणतो. अगदी सोपं आहे, काही त्याच्यामध्ये कठीण नाही. तुम्हाला पाण्याचे गुणधर्म कळत असतील तर हे गुणधर्म कळायला अत्यंत सोपं आहे. आणि तुम्हाला हेही सांगितलं की हे जे 5 घटक आहे, ह्या घटकांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला विद्युतशास्त्र म्हणजे जी विद्युत शक्ती आहे ती काय असते, त्याचा परिणाम ॲक्च्युली कोण कशावरती काय करतो, त्याच्या त्यांचे जे परिणाम आहेत, ज्याचे उदाहरणं आपण बघतो, फॅन, वेगवेगळ्या प्रकारचे मोटर्स, हीटर्स वगैरे सगळे जे बघतो, हे सगळे परिणाम हे सगळे विद्युत शक्तीचे परिणाम आहेत, की ह्यांच्या परिणामामुळेच हे काय होतात, सगळे ऑपरेट होत असतात किंवा ते चालत असतात. म्हणजे फॅन, मोटर्स, हीटर्स, बरोबर ना. तर हे सगळे यांचाच इफेक्ट आहे तो सगळा. लक्षात आलं. मग त्यातले हे जे 5 घटक आहे हे समजून घ्या पूर्ण. लक्षात आलं. तर आता ह्याच्यात तुमच्या विद्युत प्रवाह म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. विद्युत प्रवाहामध्ये जे सगळे धातू आहेत त्यांच्यामधून काय होत असतं, विद्युत प्रवाह वाहत असतो. कारण त्यांच्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात काय ते पूर्णपणे लूज असतात आणि तेच ॲक्च्युली याच्यामध्ये भाग घेत असतात. म्हणून त्यांना जर आपण बाहेरची शक्ती दिली, आता बाहेरची शक्ती इथं काय दिलं आपण, बॅटरीचा सप्लाय दिला. काही याच्यामध्ये उष्णतेने सुद्धा त्यांच्यामध्ये ते मोकळे होत असतात. लक्षात आलं. किंवा आपली कक्षा ते सोडत असतात. लक्षात आलं तुमच्या. तर इथं ज्या वेळेला बॅटरीचा सप्लाय मिळतो त्यावेळेला याच्यातून या तारेमधून काय होतं, विद्युत किंवा हे इलेक्ट्रॉन्स ह्या बॅटरीच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे व्हायला लागतात. आता ॲक्च्युली कसं असतं की इलेक्ट्रॉन्स जो आहे तो ज्या वेळेला शिफ्ट होतो, आता इथून हा इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट झाला तर इथं काय होतं, होल तयार होतो. आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स, आता तुम्ही जर बघितलं तर हा इलेक्ट्रॉन्स इकडून इकडं वाहत नाही, पण काय करत असतो, हा इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या इलेक्ट्रॉन्सला काय करत असतो, ढकलत असतो. जसं आपण रेल्वेमध्ये जर तुम्ही बऱ्याच वेळा अनुभव केला असेल की रेल्वेत जर तुम्ही चढण्याचा प्रयत्न केला गर्दीमध्ये तर तुम्ही चालता का, त्याच्यामध्ये चालत नाही. मागचा आपल्याला ढकलत असतो. काय करत असतो, मागचा आपल्याला ढकलत असतो, आपण पुढच्याला ढकलत असतो. म्हणजे आपोआप ती एनर्जी अशी मिळत असते की जसं आपण लोक वाहत आहेत पण ॲक्च्युअली काय करत असतो, मागचा पुढच्याला ढकलत असतो, पुढचा त्याच्या पुढच्याला ढकलत असतो. ह्या पद्धतीने काय होत असते, ती एनर्जी वाहत जाते आणि जसं माणसं वाहताना दिसत असतात तसाच प्रकार याच्यामध्ये सेम टू सेम प्रकार आहे. ह्याच्यातसुद्धा इलेक्ट्रॉन्स एकमेकांना ढकलत असतात आणि ते ढकलत असताना ती जी एनर्जी आहे ती काय होत असते, ॲक्च्युली ह्याच्यामधून वाहते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जर इकडं वाहत असतील तर होल्स काय होतील, त्याच्या विरुद्ध टोकाला तुम्हाला वाहताना दिसतील. लक्षात आलं. आता ॲक्च्युली याच्यामध्ये हे जे विद्युत जो आहे ते तुम्हाला नुसत्या डोळ्याने दिसणं शक्य नाही. कारण याच्यामधले हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या मीटर्सचा वापर करूनच ते समजू शकेल. एखादा टेस्टर असेल किंवा जे काही असेल त्याच्या सहाय्यानेच तुम्ही ते त्याच्यामध्ये काय आहे, किती दाब आहे, प्रवाह आहे का, ते चालू आहे का बंद, हे तुम्ही कुठल्या तरी आपल्याकडे जे काही टेस्टर मीटर्स ह्याच्या सहाय्यानेच तुम्ही ते अनुभवू शकता. अन्यथा असं डायरेक्ट तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. हा सगळ्यात मोठा एक काय म्हणतो दुर्गुण आहे असं म्हणायला हरकत नाही याच्यातला. कारण जर तुम्ही नुसत्या डोळ्याने दिसत नाही तर बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, दिसत तर काय नाही, मग ह्याच्यावर विश्वास का ठेवायचा आपण, हा पण प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि तसं म्हटलं तर अत्यंत सोपं आहे. याची थेअरी जर तुम्ही समजून घेतली तर अत्यंत सोपी आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो जर तुमचं बेसिक क्लिअर झालं
तर इथून पुढची जी तुमची पावलं पडतील ती निश्चितच चांगली पडतील. तुमचा शिक्षण हे शिकण्याचा जो उत्साह आहे तो याच्यामध्ये दिवसागणिक जसा तुम्ही अभ्यास कराल तसा याच्यामध्ये वाढेल. कारण तुमचा पायाच जर पक्का असेल तर आपोआप जी पुढची बिल्डिंग आहे ती आपोआपच उभी राहणार आहे. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला विद्युत प्रवाह म्हणजे काय ते लक्षात आलेलं आहे. त्याच्या पुढचा जो घटक आहे तो आपण काय बघितला, रेजिस्टन्स. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितला, विद्युत दाब बघितला, व्होल्टेज काय बघितला आपण, व्होल्टेज. दुसरं आपण काय बघितलं, विद्युत प्रवाह, करंट, इलेक्ट्रिक करंट. आणि तिसरा जो घटक आहे तो रेजिस्टन्स. काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. त्याला आपण रोध असं म्हणतो, मराठीत काय म्हणतो त्याला आपण रोध म्हणतो. आणि त्याचं जे हे आहे त्याला ओहम असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, चिन्ह जे आहे एकक ते ओहम किंवा OHM असं होतं. ठीक आहे. तर चौथा जो घटक आहे तो काय बघतो आपण, रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स म्हणजे काय, तर हा जो प्रवाह आहे, विद्युत प्रवाह आहे, त्या विद्युत प्रवाहाला काय करायचं आहे, विरोध करायचा. काय करायचं बघा, हा जो वाहणारा प्रवाह आहे, काय हा पाण्याचा प्रवाह आहे, विद्युत प्रवाह आहे किंवा काही असेल, तर ह्या प्रवाहाला काय करायचं. आता हा प्रवाह आहे बरोबर ना, करंट. मग प्रवाह कशाचा असेल, पाण्याचा प्रवाह असेल, इलेक्ट्रॉनचं वहन म्हणजे इलेक्ट्रिक करंट असेल, वारं वाहत आहे किंवा काही घ्या. मग ह्या वाहण्याला जो कोणी विरोध करतो त्याला आपण काय म्हणू, रेजिस्टन्स. काय म्हणू त्याला आपण, रेजिस्टन्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण. मग ह्या प्रवाहाला काय करतो आपण, विरोध जो करणारा घटक आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स असं म्हणतो. आता हा रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स काय करतो आहे, ह्या जसं आपण शेतामध्ये बघतो, शेतामध्ये सुद्धा काय करतो शेतकरी, जे त्याच्यामध्ये काय म्हणतो ओळी पाडतो आणि प्रत्येक ओळीमध्ये पाणी देण्यासाठी काही ठिकाणी तो बांध घालतो. तिथं पाणी भरून झालं की दुसऱ्या ओळीमध्ये पाणी येण्यासाठी आधीच्या याच्यावरती बांध टाकतो आणि ते पाणी काय करतो दुसरीकडे डायव्हर्ट करतो. तिथून पुढे दुसरीकडे तिथं जो बांध असेल तो काय करतो, बांध ब्रेक करतो, पुढे जायला प्रवाह मोकळा करतो. म्हणजे यातला हा जो रेजिस्टन्स हा काय केला जातो, कमी जास्त करून हा प्रवाह काय केला जातो, कमी जास्त केला जातो. म्हणजे इथं जो आहे हा जो प्रवाह आहे, मग पाण्याचा प्रवाह असू दे, विद्युत प्रवाह असेल, वाऱ्याचा प्रवाह असेल, यांना विरोध करणारा जो घटक आहे त्याला आपण काय म्हणू, शुद्ध मराठीत काय म्हणू, रोध म्हणू. आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स म्हणू. मग ह्याला जर विद्युत प्रवाहाला जर विरोध करणारा असेल तर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. काय म्हणू त्याला आपण, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. म्हणजे विद्युत प्रवाहाला विरोध करणारा जो घटक आहे त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. अगदी सोपं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. तर चौथा घटक आपण काय बघितला, रेजिस्टन्स. पहिला व्होल्टेज बघितला, करंट बघितला, रेजिस्टन्स. आता तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आलं असेल. व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. आता त्याच्यातला जो पुढचा जो घटक आहे तो आपण बघूया, फ्रिक्वेन्सी बघूया आपण. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी जी आहे की आपल्या आता घरामध्ये जी सप्लाय आहे तो कुठला सांगितलं होतं तुम्हाला, सिंगल फेज AC सप्लाय. आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे, 50 हर्ट्ज आहे. किती आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये जो विद्युत येतो, जो आपल्या भारतामध्ये जो विद्युत सप्लाय त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज आहे. तर 50 हर्ट्ज म्हणजे काय, तर 50 सायकल्स पर सेकंड. काय म्हणतो मी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 50 सायकल्स पर सेकंड. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये हा जो आपल्या घरामध्ये जो सप्लाय येतो तो AC येतो. कुठल्या प्रकारचा आहे, AC आहे. तर ACमध्ये ही जी आहे याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे वेव्हफॉर्म आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर ह्या पद्धतीचा हा वेव्हफॉर्म असतो. त्यातला इथून जो स्टार्ट होईल म्हणजे 2 हाफ मिळून एक सायकल पूर्ण होते. किती होते, 2 हाफ मिळून एक सायकल होते. मग अशा किती सायकल आहेत, 50 सायकल. आणि पर सेकंद म्हणजे एका सेकंदा म्हणजे आपले डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत फ्रिक्वेन्सी एका सेकंदामध्ये किती सायकल झालेले असतात, 50 सायकल.
लक्षात आलं. ही आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी हा शब्द का मी हे केलेला आहे की फ्रिक्वेन्सीमध्ये आता आपण बघतो की ए सी पण स्मार्ट झालेले आहेत किंवा बऱ्याचशा याच्यामध्ये मोटरमध्ये जर मोटरचं स्पीड कमी जास्त करायचं असेल तर मोटरमधले जो फ्रिक्वेन्सी आहे सप्लायची फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये चेंज करून सुद्धा त्या मोटरचा स्पीड अगदी मायक्रोमध्ये कमी जास्त करता येतं. मग त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जे आता तुम्हाला मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग इलेक्ट्रॉनिक सर्किट त्याच्यामध्ये काय केलं जातं की त्या मोटरला मिळणारा जो फ्रिक्वेन्सी आहे तो काय केला जातो, कमी जास्त केला जातो आणि तुमच्या मोटरचा स्पीड जो असतो तो अत्यंत बारक्या म्हणजे मायक्रो याच्यामध्ये सुद्धा तो स्पीड काय केला जातो, कंट्रोल केला जातो. म्हणजे इथं बऱ्याच वेळेला मग ही फ्रिक्वेन्सी कमी जास्त करून मोटरचा जो स्पीड आहे तो कमी जास्त केला जातो. त्याच्यानंतर तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन आपण बघतो त्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे बऱ्याच वेळेला त्याच्या मॅग्नेट्रॉन वापरलं जातं ज्याच्यामध्ये गिगाहर्ट्समध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा हर्ट्समध्ये आता आपल्या घरातली जी फ्रिक्वेन्सी त्याची सप्लाय फ्रिक्वेन्सी फक्त 50 आहे. पण तुम्ही बघाल तर किलोमध्ये पण असतात. किलो म्हणजे 10⁻³ मेगा म्हणजे 10⁻⁶. तर गिगाहर्ट्स म्हणजे गिगाहर्ट्स फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये तेवढे गिगाहर्ट्स म्हणजे 10⁻12 वगैरे येईल. आणि तेवढी फ्रिक्वेन्सी जी असेल ती फ्रिक्वेन्सी जी असेल ते तेवढ्या फ्रिक्वेन्सीचे चुंबकामध्ये काय केले जातात, बदल करून ते मॅग्नेट्रॉन तयार केले जातं आणि मग मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये त्या फ्रिक्वेन्सीचं जे चुंबक आहे त्यांच्यामध्ये बदल करून त्याचा वापर करून त्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काय केलं जातं, अन्न शिजवलं जातं. म्हणजे तिथंसुद्धा हे फ्रिक्वेन्सीचा किती फरक पडतो हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं. तर आत्ता बेस जो आहे तो एवढं लक्षात घ्या की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे सायकल्स आहेत ते एका सेकंदामध्ये किती पूर्ण होतात त्या संख्येला आपण काय म्हणतो, त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आता आपल्या सप्लायची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 आहे. इंडियामध्ये जे आपण सप्लाय वापरतो त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50 सायकल्स पर सेकंद. अमेरिकेमध्ये तीच 60 आहे, 60 सायकल्स पर सेकंद. लक्षात आलं. तर आता तुमच्या जवळजवळ 4 घटक जे आहेत मेन ते तुमच्या आता लक्षात आले असेल. व्होल्टेज म्हणजे काय, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. लक्षात आलं. जेवढा विद्युत दाब जास्त कमी जास्त जेवढा पोटेन्शियलमध्ये फरक कमी जास्त जेवढा असेल तेवढ्या प्रमाणात काय होईल, तो विद्युत दाब धरला जाईल. लक्षात आलं. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स वाहणं त्यालाच आपण विद्युत प्रवाह असं म्हणतो. रेझिस्टन्स म्हणजे काय, त्या प्रवाहाला विरोध करणारा घटक म्हणजेच रेझिस्टन्स. आणि फ्रिक्वेन्सी ही जी आहे ही एका सेकंदामध्ये हे वेव्हफॉर्म आहेत त्यातली 1 सायकल 2 सायकल असे एका सेकंदात किती सायकल्स पूर्ण करतात त्या संख्येला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ठीक आहे. तर इथपर्यंत तुमच्या साधारण हे 5ही घटक तुमच्या लक्षात आलं असेल.